आज होतं वर्क फ्रॉम होम. सो काम करत करत माझ्यासाठी जास्त काही लंचला बनवण्यासाठी टाईम नव्हता. त्यामुळे मी आज मिक्स डाळीची खिचडी बनवली होती. त्याच्यासोबत कोशिंबीर, पापड आणि ताकाचा ग्लास. अजून काय हवं ना? तर मग चला बघूयात रेसिपी. त्याच्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या. एक तुरीची डाळ, मसूर डाळ आणि मुगाची डाळ. ह्या तिन्ही डाळी मिळून 1 वाटी आणि 1 वाटी तांदूळ घेऊन त्यांना स्वच्छ धुवून भिजत ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी. कुकरमध्ये थोडंसं तेल आणि 1 चम्मच तूप दोन्ही मिक्स घातलं होतं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये 1 वाटी शिमला मिर्च टाकली. तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे फक्त शिमला मिरची अवेलेबल होती त्यामुळे मी ती टाकली. शिमला मिरची भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातला आणि तोही मस्त परतवून घेतला. त्याच्यानंतर 1 चम्मच ठेचलेला लसूण घातला आणि तेही परतून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घातली आणि अर्धा टेबलस्पून मसाला आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे. मी माझ्या चवीनुसार घातले. तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता. मग त्याच्यामध्ये मी भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळ घातली आणि तीही मस्त छान अशी परतवून घेतली. आणि ती परतवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे 5 वाटी. कारण आपण नॉर्मली एका वाटीला 2 वाटी घालतो त्याप्रमाणे मी असं 4 वाट्या घातल्या आणि 1 वाटी एक्स्ट्रा घातली. कारण मला थोडीशी पातळ खिचडी आवडते. तुम्ही तुमच्यानुसार प्रमाणानुसार घालू शकता. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि 1 टेबलस्पून वरून तूप टाकलेलं आहे आणि मस्त कुकरला टोपण लावून मस्त 4-5 शिट्ट्या द्या आणि मस्त तुमची मिक्स डाळीची खिचडी अशी तयार होते. मस्त खा आणि एन्जॉय करा.